मराठी भाषा आणि भूमिपुत्रांना न्याय या मुद्द्यांवरनं महायुती सरकारला घेरणारे मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंना आता भाजपकडनं सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलेलं आहे। संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये इंदुरी चाट आणि बरंच काही हे उपहारगृह सुरू केल्यानंतर आता भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जाते। मुळात असं आहे, जे ट्रोल करणारे आहेत त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी, मला असं वाटतं बौद्धिक दिवाळखोरी इथे दिसते। आजही तुम्ही माझ्या रेस्टॉरंटमध्ये बघाल तर अहिल्याबाई होळकरांचा फोटो लावलेला आहे। आता अहिल्याबाई होळकर आणि होळकर कधीपासून परप्रांतीय झाले? हे दक्षिणेतनं काही आलेले भाजपचे पदाधिकारी मला ट्रोल करतायत। यांना मुळात महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे का? मराठ्यांचा इतिहास माहिती आहे का? आणि हे आम्हाला शिकवणार का? बरं, यांना भैयांनी मुंबईतून वडापाव विकलेला चालतो आणि इथले मराठी पदार्थ आम्ही विकले तर आम्हाला ट्रोल करायची भाषा करतात। मला असं वाटतं अतिशय नीच पद्धतीचं राजकारण हे करतायत। मला त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायचीच नाहीये, कारण हा विषय कुठला व्यक्तिगत नाहीये, पण आज जे बोलतायत तेच तोंडावर पडतायत आणि म्हणून त्यांच्यावर मी प्रतिक्रिया न देता अख्ख्या त्या पक्षाचीच भूमिका अशी आहे, एका बाजूला सांगायचं अशा पद्धतीच्या दुकानांना किंवा दुकानावर मिळणाऱ्या गोष्टींना विरोध करायचा आहे, दुसऱ्या बाजूला तिथे जाऊन उद्घाटन करायचे। हेच आपल्याला दिसतं की एका बाजूला स्वतःची परिवारातील लोक इंग्रजी शाळेत पाठवायची, पण बाकीच्यांनी इंग्रजी किंवा हिंदी शिकलं तर त्याला विरोध करायचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।